शांतता बाळगारे पोरसुर. दादा या वत्सलाबाई मानवतेचा आंदोलनाशी काही संबंध नाही. ती मायमौली फक्त शूटिंग काढू लागली जे पोलीस प्रशासनाने अत्याचार आमच्या समाजावर करू लागले. तर त्या महिलेने मोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पोलिसांनी अक्षरशः ब्रुटल मारहाण त्या लोकांनी. आणि विशेष म्हणजे महिलेला पुरुष पोलीसवाल्याने मारलं. ऑटोवर बाबासाहेबांचं नाव दिसले काट्या घालला. हरामखोरानं त्या फडणवीसने एवढा आवाज उठवला त्याला. याच्यासाठी आला ती शेंडी घेऊन आणि तिथे निवडून त्यानं आदेश दिल्याशिवाय झालं काही. मग त्यानं आदेश दिला ना. आणि ज्या पोलीसवाल्याने जाणून बुजून बाबासाहेबांचे ऑटोवर सही होते, बाबासाहेबांचं चक्र होतं, निळं चक्र होतं, निळा ध्वज होता, त्या ऑटोंना सुद्धा या जातीवादी पोलीस प्रशासनानं मारहाण केलेली. या गोष्टीकडे बी सगळ्यांना लक्ष द्यायला पाहिजे. जसं ज्यावेळेस आंदोलन झालं काही भीमसैनिकांनी म्हणतायत की ते आक्रमकपणे तोडफोड केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, ठीक आहे. पण ज्या पोलीसवाल्यांना ऑटोवर चक्र होतं, बाबासाहेबांची सही होती, त्या पोलीसवाल्यावर आतापर्यंत शासनानं प्रशासनानं आणखी काही कारवाई केली नाही. त्या विरोधात सुद्धा आमचं आंदोलन चालू आहे की त्यांच्यावर तुरंत कारवाई केली जायला पाहिजे, त्यांना निलंबित करण्यात यावं. घरातून ओढून बघू द्या. पाठीमागे बाबासाहेबांचा फोटो आहे. कर बापा तू या पाठीशी आम्ही सगळे तरंगे कर वाघा. तर पोलिसांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केलेली आहे. सूर्यवंशी कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्याची मागणी कुटुंबियांची आहे. बेहाल करून मारलं. भयानक मारले. म्हणतात पहिल्याच्या जखमा स्त्रियांचा पुरुषांचा मारण्याचा प्रत्येक उद्योग उपलब्ध आहे. पोलिसांनी मारले. पोलिसांनी कसं मीडिया बघत काय हाल केल्या जनावर काय नाही. बसायलो उठायलो चालू बसायलो नाही म्हणतात त्यांनी अधिवेशनात त्यांनी स्टेटमेंट केले की मारलेलं नाही. न्यायालयीन चौकशी ती जे सिद्ध होईल ते आम्ही बघू म्हणून सगळे एव्हिडन्सेस आहे. दादा फोटो ठेवायचा खाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, शहीद सोमनाथ सूर्यवंशी